हॅलो फ्रेंड्स, पी के क्रिएशन अँड पूनम केक्सच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बेकरी स्टाईल सॉफ्ट डिलिशियस व्हॅनिला टी टाईम केक रेसिपी बघणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही रेसिपी आपण बनवू शकतो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे 1 कप दूध घेतलं आहे. हे दूध थोडंसं हलकंसं गरम आहे, जास्त गरम घ्यायचं नाही. यामध्ये आपण 1 टेबलस्पून व्हिनेगर घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवू. याचा आता बटर मिल्क तयार होईल. त्यानंतर एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 कप आपण ऑइल घालणार आहोत. तर कोणतंही रिफाइंड ऑइल तुम्ही वापरू शकता, वास न येणारं. तर इथे मी तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये पावडर शुगर घेतलेली आहे 1 कप. ती आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये. ती पटकन मिक्स होत नाही, पण आपण 5 ते 10 मिनटं मिक्स करायला लागतात. तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आपण जे तयार केलेलं बटर मिल्क आहे, जे साईडला ठेवलं होतं, ते बघा अशा प्रकारे फाटलेलं आहे. व्हिनेगर घातल्यामुळे दूध थोडंसं फाटतं. त्यालाच आपण बटर मिल्क म्हणतो. ते याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तेल असल्यामुळे ते पटकन मिक्स होत नाही, पण तरीही आपण एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. त्यामुळे केक आपला अगदी फ्लफी होतो. आता इथे आपण मेजरमेंटचा कप असतो, तो 1.5 कप मी इथं मैदा घेतलेला आहे. तो आता इथं घातलेला आहे आणि तो आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ज्यावेळी आपण बॅटर तयार करतो त्यावेळी आपण एकाच दिशेनं हलवायचं आहे. त्यामुळे आपला जे केक आहे तो छान तयार होतो, फुगतो आणि कोणत्याही प्रकारची त्यामध्ये गुठळी राहत नाही. तर बघा अशा प्रकारे तयार बॅटर झालं पाहिजे. आता इथे 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा हे घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्यामध्ये जाईल आपला व्हॅनिला इसेन्स. तर अंदाजे 1 स्पून आहे व्हॅनिला इसेन्स. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे केक अगदीच व्हाईट दिसणार. त्यासाठी थोडासा कलर येण्यासाठी तर मी जेल कलर वापरलेला आहे. तर येलो जेल कलरचे 2 ड्रॉप्स घातलेले आहेत. त्याने केकला खूप छान कलर येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो. आता इथे आपले परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. हे आता टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर इथे एक मी टीन घेतलेला आहे. याला बटर पेपर लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण तयार बॅटर ओतून घेऊ. आता याच्यामध्ये बॅटर ओतल्यानंतर आपण याला 2 ते 3 वेळा टॅप करून घेऊ, जेणेकरून आतमधली जी एअर असेल ती बाहेर निघून जाईल आणि वरचा जो भाग आहे तो प्लेन होईल. आता केक बेक करण्यासाठी ते मी पातेले घेतले, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपला टीन ठेवून घेऊ आणि याला कवर करून आपल्याला 30 ते 35 मिनिटं याला बेक करून घ्यायचं आहे. जवळ-जवळ 35 मिनिटं झालेले आहेत. तर केक बघू आपला. तर खूप छान केक इथं झालेला आहे. आतपर्यंत छान बेक झालेला आहे. याला तर आपण काढून घेऊ. आता पूर्णपणे आपला हा केक थंड झालेला आहे. जवळ-जवळ 1 तासानंतर आपण हा केक डिमोल्ड करत आहोत. तर याला साईडच्या बाजूच्या इथे थोडा सैल करून घेऊ. तरी ते अगदी परफेक्ट केक झालेला आहे. तर बघा पटकन निघलेला आहे. वॉव! खूप छान, मस्त, अगदी रुईसारखा सॉफ्ट झालेला आहे. तर कुठेही वाटत नाही की आपण हा केक घरी बनवलेला आहे. इतका सॉफ्ट झालेला आहे आणि कलरही अगदी परफेक्ट आलेला आहे. तर आपण कट करून बघू. तर बघा आतमध्ये खूप छान जाळी तयार झालेली आहे. अगदी आपण विकतचा केक आणतो त्याप्रमाणेच.
तर खूप छान मस्त अगदी सॉफ्ट झालेलं आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.